मी आधी प्रत्येकाला खूप रिस्पेक्ट द्यायचो. समोरचा माझी किती किंमत करतो याचा विचार न करता मी त्याला माझ्यापेक्षा पण जास्त महत्त्व द्यायचो. आणि तेच मला कधी-कधी महागात पडलं होतं. अशी बरीचशी घटना घडली माझ्या लाईफमध्ये, की मला माझ्या सवयी बदलायला लागल्या. माझा जो माइंडसेट तो बदलावा लागला आणि माझा जो समोरच्याशी बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह होता ना, तो चेंज झाला. काही घटना मला बरेचसे धडे देऊन गेले, की कसं बदललं पाहिजे, कोणाशी किती बोललं पाहिजे आणि कोणाला किती रिस्पेक्ट दिली पाहिजे. मला वाटायचं, की आपण चांगले वागलो, की समोरचा पण आपल्याशी चांगला वागेल. पण मला माझ्याच काही लोकांनी एवढे चांगले धडे शिकवले मला, की मला स्वतःला अक्षरशः बदलावं लागलं. मला त्यावेळेस प्रश्न पडला होता, की आपण एवढं चांगलं वागून आपल्याला सोबत असं का घडलं? सो काही हरकत नाही, पण झाली गोष्ट आपल्यासोबत चांगलंच झालं. आज मी जर त्याच जुन्या प्रथमेशसारखा असतो ना, प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करत असतो ना आणि प्रत्येकाला माझ्यापेक्षा जास्त महत्त्व देत असतो ना, तर कदाचित आज मी जिथे आहे ना, तिथपर्यंत पोहोचलो सुद्धा नसतो. रिस्पेक्ट एव्हरीवन बट नेव्हर लॉस युअर सेल्फ रिस्पेक्ट. तुमच्या आयुष्यात सुद्धा असे काही अनुभव आले असतील, तर मला नक्की सांगा. मला कमेंट सुद्धा करा आणि माझी 1% बेटर एव्हरी डेची जर्नी जर तुम्हाला आवडत असेल ना, तर मला फॉलो करायला विसरू नका.